गुड इव्हिनिंग. मागचा व्हिडिओ आपण पाहिलाच असेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 7 उदाहरणं संपवली होती. आज आपण 8व्या उदाहरणाकडे, हे आउट ऑफ सिलेबसचे क्वेश्चन्स बघा. आता 8 क्वेश्चन, हा 8 क्वेश्चन मागे आपण घेतलेला असेल, लक्षात ठेवा. फळ्यावर जर आपण पाहिलं तर 8 क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा. या ठिकाणी हा 8 क्वेश्चन्स मागे मी एकदा घेतला होता, परीक्षेला पण टाकला होता, लक्षात ठेवा. हाच आपल्याला आउट ऑफ सिलेबसमध्ये एक क्वेश्चन बँकमध्ये दिलेला आहे बघा. फर्स्ट, इन ट्रायंगल ABC, अँगल ACB 90 डिग्री. Angle ACB is equal to किती बरं 90 डिग्री. देन OE and OD इज काय बरं रेडियस. या दोन्ही रेडियस आहे बघा. OE and OD इज काय बरं रेडियस आहे बघा. टू प्रूव्ह नंतर AB दिस साइड इज C, BC इज B, AC इज इक्वल टू B आणि ABC साइड इज इक्वल टू काय बरं A. या साइड दिलेलं आहे बघा. फर्स्ट आपण काय करणार आहे बघा. अँगल ACB इज इक्वल टू 90 डिग्री गिवन. Angle ODC is equal to 90 degree, tangent perpendicular to radius. Angle OEC is equal to 90 degree, tangent perpendicular to radius. Then angle CEOD is equal to 90 degree, remaining angle. Quadrilateral ODCE is काय बरं rectangle. All angle is 90 degree, therefore it is काय बरं rectangle. But OE is equal to OD. लक्षात घ्या, OE is equal to OD is equal to R. Therefore ODCE इज काय बरं स्क्वेअर. मग इट इज स्क्वेअर, मग ऑल साइड ऑफ स्क्वेअर इज काय बरं इक्वल. OE इज इक्वल टू DC इज इक्वल टू OD इज इक्वल टू EC इज इक्वल टू किती बरं RR. सगळ्या साइड हे आपल्या RR मिळणार आहे, लक्षात घ्या. एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट, अँगल ACB इज इक्वल टू 90 डिग्री गिवन. बघा, अँगल ACB इज इक्वल टू 90 डिग्री गिवन. अँगल ODC इज इक्वल टू अँगल OEC is equal to 90 degree, tangent theorem. पुढे angle DOE is equal to 90 degree, remaining angle. मग therefore quadrilateral ODCE is काय बरं rectangle. Because लक्षात ठेवा, all angle 90 degree. But OE is equal to OD is equal to R. Radius of काय बरं सेम सर्कल radius. Therefore quadrilateral ODCE is काय बरं स्क्वेअर. म्हणजे आपण हा स्क्वेअर प्रूव्ह केला, लक्षात ठेवा. बिकॉज या ठिकाणी जर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉमन होतात. बट या ठिकाणी OE and OD म्हणजे या ठिकाणी ऍडजस्टंट साइड्स आर काय बरं इक्वल आहे. म्हणजे देअरफॉर इट इज काय बरं, म्हणजे ही R असेल तर ही पण R येते, OE R असेल तर ही पण R येते, कारण रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स काय बरं इक्वल. देअरफॉर OE इज इक्वल टू OD इज इक्वल टू ODC इज इक्वल टू काय बरं R. देअरफॉर OE इज इक्वल टू OD इज इक्वल टू DC इज इक्वल टू EC इज इक्वल टू किती बरं R. बघा, सगळ्या RR मिळेल, लक्षात ठेवा. आता आपण काय करणार, लक्षात ठेवा. या ठिकाणी ही BD ही A लक्षात ठेवा. मग आपण काय करणार आहे, BF इज इक्वल टू BD, टँजेंट फ्रॉम काय बरं आउटसाइड पॉइंट्स. या दोन्ही मी बघा सारख्या आहे म्हणून एक सेट घेतले, लक्षात ठेवा. या दोन्ही साइड एक सेट घेतली मी बघा. OF इज इक्वल टू BD, टँजेंट फ्रॉम आउटसाइड पॉइंट्स आर काय बरं इक्वल. देअरफॉर या दोन्ही साइड x. देन F इज इक्वल टू AE, या दोन्ही साइड इक्वल. या दोन्ही साइड घेतलं मी y बघा. या ठिकाणी बघा, BF इज इक्वल टू BD, टँजेंट फ्रॉम पॉइंट B. पुढे AF इज इक्वल टू AF इज इक्वल टू A, टँजेंट फ्रॉम काय बरं आउटसाइड पॉइंट्स. दोन्ही साइड घेतलं मी x y बघा. फर्स्ट बघा, BD इज इक्वल टू BF इज इक्वल टू काय बरं x, टँजेंट फ्रॉम पॉइंट B. Then AF is equal to बघा, AF is equal to AC AE is equal to y, tangent from पॉइंट काय बरं A. बघा, या दोन्ही साइड आपण घेतलेला, लक्षात ठेवा. या ठिकाणी मग आता या ठिकाणी आपण A इज इक्वल टू करणार आहे बघा. A इज इक्वल टू BD प्लस DC x प्लस R. देन AC इज इक्वल टू बघा x प्लस y. देन AC इज इक्वल टू y प्लस काय बरं R. B इज इक्वल टू E प्लस EC, B इज इक्वल टू काय बरं y प्लस काय बरं R. म्हणजे या ठिकाणी आपण सगळ्या साइड या ठिकाणी घेणार आहे बघा. आता फर्स्ट या ठिकाणी बघा आपण BC इज इक्वल टू बघा BD प्लस DC, BD प्लस काय बरं DC इज इक्वल टू x प्लस R. Then
ए बी इज इक्वल टू बघा ए बी इज इक्वल टू ए प्लस ए बी इज इक्वल टू बघा या ठिकाणी काय बरं एक्स प्लस काय बरं वाय एक्स प्लस वाय म्हणजे बीसी. आता बीसी मीन्स काय बरं ए, देअरफॉर ए इज इक्वल टू एक्स प्लस आर. नंतर ए बी मीन्स काय बरं सी इज इक्वल टू देअरफॉर सी इज इक्वल टू या ठिकाणी एक्स प्लस काय बरं वाय. देन लास्ट बघा या ठिकाणी एसी इज इक्वल टू बघा या ठिकाणी ए प्लस काय बरं ईसी इज इक्वल टू वाय प्लस काय बरं आर वाय प्लस आर. या ठिकाणी वाय प्लस आर आले बघा. बीसी इज इक्वल टू एक्स प्लस आर. एसी इज इक्वल टू देअरफॉर एसी मीन्स काय बरं एसी मीन्स काय बरं बी, देअरफॉर बी इज इक्वल टू एक्स प्लस आर वाय प्लस आर. हे आपण सगळे साईड काढून घेतले बघा. ए इज इक्वल टू एक्स प्लस आर, सी इज इक्वल टू एक्स प्लस वाय, बी इज इक्वल टू वाय प्लस आर. या तिन्ही साईड आपण फाइंड करून घेतल्या. आपल्याला आता प्रूव्ह करायचे बघा. काय प्रूव्ह करायचे या ठिकाणी 2r इज इक्वल टू ए प्लस बी मायनस सी हे प्रूव्ह करायचे लक्षात ठेवा. मग आता प्रूव्ह करताना आपण काय करणार आहे फर्स्ट या ठिकाणी प्रूव्ह करताना बघा देअरफॉर काय करणार आपल्याला प्रूव्ह या ठिकाणी ए प्लस बी मायनस सी. देअरफॉर ए प्लस बी मायनस सी इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू एक्स प्लस आर प्लस बी ची व्हॅल्यू वाय प्लस आर मायनस सी ची व्हॅल्यू काय बरं एक्स प्लस वाय. देअरफॉर ए प्लस बी एक्स प्लस आर प्लस वाय प्लस आर मायनस एक्स मायनस काय बरं वाय. वाय कॅन्सल, एक्स कॅन्सल. देअरफॉर किती आले बरं 2r म्हणजे ए प्लस बी मायनस सी इज इक्वल टू किती बरं 2r. बघा ए प्लस बी मायनस सी इज इक्वल टू किती बरं 2r. हेन्स काय बरं प्रूव्ह. अगेन बघा या ठिकाणी फर्स्ट अँगल ए सी बी इज इक्वल टू किती बरं 90 डिग्री गिवन. अँगल ODC इज इक्वल टू अँगल OEC इज इक्वल टू 90 डिग्री tan थेरम. अँगल DO इज इक्वल टू 90 डिग्री रिमेनिंग अँगल. Therefore, cot letter ODCE is kind of a rectangle. Because every angle is 90 degree, therefore ODC is kind of a rectangle. But OE is equal to OD. काय बरं R लक्षात ठेवा. म्हणजे ऍडजस्टिंग साइड्स इक्वल आहे आणि हा रेक्टांगल आहे. देअरफॉर रेक्टांगलच्या ऑपोजिट साइड कशा असतात इक्वल. म्हणजे ही R असेल तर ही पण R म्हणजे OECD हा काय झाला स्क्वेअर झाला. मग स्क्वेअर झाल्यामुळे OE इज इक्वल टू OD इज इक्वल टू DC इज इक्वल टू EC इज इक्वल टू R. पुढे BD इज इक्वल टू बघा आता ही BD प्लस DC. BD इज इक्वल टू BF tangent from outside points B. पुढे AF इज इक्वल टू AY tangent from outside point. दोन्ही y घेतले. नंतर आता या ठिकाणी फर्स्ट BD प्लस DC इज इक्वल टू BC इज इक्वल टू BD प्लस DC x प्लस R. BC मीन्स काय बरं A, therefore A इज इक्वल टू x प्लस R. AB इज इक्वल टू A प्लस FG, therefore x प्लस Y. मग AB मीन्स काय बरं या ठिकाणी C इज इक्वल टू x प्लस Y. AC is equal to A plus EC, Y plus R. Therefore, B is equal to Y plus R. Then, A plus B minus C. A ची व्हॅल्यू, B ची व्हॅल्यू, मायनस C ची व्हॅल्यू. साइन चेंज करा, X कॅन्सल झालं, Y कॅन्सल झालं, इज इक्वल टू किती बरं 2R. Therefore, A plus B minus C इज इक्वल टू किती बरं 2R. Hence काय बरं प्रूव्ह. दिस इज द सिम्पल क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट आपण काय करायचं लक्षात ठेवा. हा रेक्टांगल प्रूव्ह करायचा, देन हा स्क्वेअर प्रूव्ह करायचा, ऑल सॉलिड इक्वल घ्यायचा. या दोन टँजंट घ्यायच्या, या दोन टँजंट घ्यायच्या, x y करायचं लक्षात ठेवा. देन A इज इक्वल टू x प्लस R, देन C इज इक्वल टू x प्लस Y, B इज इक्वल टू Y प्लस R. देन A प्लस B मायनस C करायचं, x प्लस R प्लस Y प्लस R मायनस x प्लस Y. साइन चेंज केला, x कॅन्सल झालं, y कॅन्सल झालं, 2R आलं बघा. मग A प्लस B मायनस C इज इक्वल टू किती बरं 2R. हेच काय बरं प्रूव्ह. एकदम सिम्पल क्वेश्चन होता बघा. हा परीक्षा आल्यानंतर आपल्याला करता यायला पाहिजे बघा. तर मागील परीक्षेला टाकलं होतं, बऱ्याच मुलांनी ट्राय केला होता आणि लिहिलं होतं लक्षात ठेवा. मागे पण आपण हा क्वेश्चन घेतला होता बघा. यानंतर 9 क्वेश्चन हा आपल्या पुस्तकामधला लक्षात ठेवा. पुस्तकामधला जो प्रॉब्लेम सेट मधला 10 क्वेश्चन होता तोच हा 9 मधला लक्षात ठेवा. बघा 9 क्वेश्चन परत दोन टाकतो लक्षात ठेवा. 9 क्वेश्चन इन ए सर्कल विथ सेंटर P, AB is parallel to काय बरं a tangent and intersect the radius from the point of contact to its midpoint. AB is equal to 16√3. Find the radius. फक्त याची फिगर दिलेली लक्षात ठेवा. ती फिगर काढणं हे सगळ्यात मेन बाबत. काय सांगितलं इन ए सर्कल विथ सेंटर P. बघा सेंटर P सांगितलं आहे. काय सांगितलं या ठिकाणी
AB इज पॅरल टू बघा AB, ही AB बघा, या AB ला पॅरल, AB इज पॅरल टू दी टँजंट्स. AB पॅरल टू काय बरं टँजंट्स, ही AB आहे, ही पॅरल टू काय बरं टँजंट सांगितली. मग टँजंट बघा या ठिकाणी आपण टँजंट ड्रॉ करणार आहे. या टँजंटला ती काय बरं टू एल, ही पॅरल लक्षात ठेवा L. या ठिकाणी आपण C नाव दिलं लक्षात ठेवा. P इज द सेंटर ऑफ द सर्कल. टँजंट बघा या ठिकाणी. नंतर AB पॅरल टू बघा टँजंट इंटरसेक्ट द रेडियस फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इट्स बघा AB इज इक्वल टू 6√3. AB इज इक्वल टू 16√3. AB इज इक्वल टू 16√3. फाइंड रेडियस. फाइंड रेडियस विचारलाय. हा क्वेश्चन आपला झालेला आहे, फक्त तरी असं रिटर्न घेतलं लक्षात ठेवा. द पॉइंट ऑफ द करेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ इट्स मिड पॉइंट बघा. तर हा मिड पॉइंट Q इज द काय बरं मिड पॉइंट. Q इज द मिड पॉइंट ऑफ काय बरं PC. नीट लक्षात ठेवा या ठिकाणी बघा. आता फाइंड विचारलं आपल्याला या ठिकाणी, तर आपण काय करणार लक्षात ठेवा. फर्स्ट AB पॅरल टू काय बरं L and PC कन्व्हर्सन. देअरफॉर अँगल PQB इज इक्वल टू अँगल PCD इज इक्वल टू किती बरं, हे दोन्ही अँगल इक्वल बघा. बट हा या ठिकाणी अँगल PCD किती बरं 90 डिग्री. देअरफॉर अँगल PQB इज किती बरं 90 डिग्री. हे फर्स्ट आपण प्रूव्ह करणार आहे बघा. या ठिकाणी आपल्याला ते रेडियस दिलेले आहे AB इज इक्वल टू 16√3. तर हा Q इज काय बरं मिड पॉइंट आहे बघा. तर आपण एक एक गोष्ट करत जाऊ लक्षात ठेवा. हा क्वेश्चन आपला झालेला आहे बघा. तर आपण परत करून घेऊ बघा. या ठिकाणी फर्स्ट काय करणार मी लक्षात ठेवा. या ठिकाणी AB पॅरल टू बघा फर्स्ट अँगल PCD इज इक्वल टू 90 डिग्री. टँजंट परपेंडिक्युलर काय बरं रेडियस. पुढे या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला AB पॅरल टू बघा AB पॅरल टू काय बरं L गिवन. Therefore, angle PQB is equal to angle PCD. या ठिकाणी दिलं corresponding angle. Therefore, angle PQB is equal to किती बरं 90 डिग्री. PQB is equal to किती बरं 90 डिग्री. Therefore, PQ परपेंडिक्युलर काय बरं AB. PQ परपेंडिक्युलर AB. आणि आता या ठिकाणी आपण ही रेडियस आहे बघा. AP इज रेडियस आणि PC इज काय बरं रेडियस. PA is equal to PC is equal to R. Radius is equal to काय बरं radius. हे R. पुढे आता PQ, तर आता Q is काय बरं मिड पॉइंट ऑफ QC बघा. PQ is equal to 1/2 काय बरं PC. Q is काय बरं मिड पॉइंट. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवा. Q is मिड पॉइंट. therefore PQ is equal to R/2. PQ is equal to R/2. therefore AQ is equal to 1/2 AB. या ठिकाणी परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर टू दी कॉर्ड्स. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू दी कॉर्ड्स बायसेक्ट दी कॉर्ड्स. म्हणजे या कॉर्ड्सला काय करतो बायसेक्ट करतो लक्षात ठेवा. म्हणजे AQ इज इक्वल टू लक्षात ठेवा या ठिकाणी 1/2 इन ब्रॅकेट 16√3. therefore AQ इज इक्वल टू बघा 8√3. ही 8√3 घ्यायची. आपल्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी 12 दिलं होतं, तर आपण 6 घेतलं होतं बघा. ही आली R/2, ही आली 8√3. मग आता या ठिकाणी आपण काय करणार आहे बाय पायथागोरस थेरम यूज करणार आहे बघा. बाय पायथागोरस थेरम काय करणार लक्षात ठेवा या ठिकाणी. आता तर इन ट्रायंगल बघा, इन ट्रायंगल PQA बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस कसला स्क्वेअर या ठिकाणी PA चा स्क्वेअर इज इक्वल टू PQ चा स्क्वेअर प्लस AQ चा स्क्वेअर. PA चा स्क्वेअर R चा स्क्वेअर इज इक्वल टू PQ चा स्क्वेअर मीन्स R/2 चा स्क्वेअर प्लस AQ चा स्क्वेअर 8√3 चा स्क्वेअर. पुढे R स्क्वेअर इज इक्वल टू R²/4 प्लस 64 इंटू किती बरं 3. 8 चा स्क्वेअर 64 √3 चा स्क्वेअर किती बरं 3. आता या ठिकाणी R स्क्वेअर इज इक्वल टू R²/4 प्लस 8 4 3 जा 12 192. आता 4 ने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. 4R² इज इक्वल टू R² प्लस 8 768. 4R² minus R² is equal to 768. 3R² is equal to 768. Therefore R² is equal to 768/3. बघा या ठिकाणी 3 2 जा काय बरं 6 3 5 जा 256 आले. R² is equal to 256.
देअरफॉर आर इज इक्वल टू किती बरं 16, देअरफॉर रेडियस इज इक्वल टू किती बरं 16, रेडियस इज इक्वल टू किती बरं 16 सेमी. बघा हा पण एक क्वेश्चन मागच्या झालेला त्याच पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. बघा फर्स्ट अँगल PCD इज इक्वल टू 90 डिग्री. बघा अँगल PCD इज इक्वल टू 90 डिग्री, AB पॅरल टू L गिवन, देअरफॉर अँगल PQB इज इक्वल टू अँगल PCD इज इक्वल टू काय बरं कॉरस्पॉन्डिंग अँगल, देअरफॉर अँगल PQB इज इक्वल टू किती बरं 90 डिग्री. वाय? बिकॉज हा अँगल 90 डिग्री होता म्हणून हा पण 90 डिग्री. पुढे Q is the midpoint of PC, therefore PQ is equal to R upon 2. बघा AP and PC is radius is equal to R घेतलं, PQ is equal to 1 half PC, Q is midpoint, PQ is equal to R upon 2. मग AQ is equal to 1 half काय बरं AB, perpendicular drawn from center to the chord bisect the chords. AQ is equal to 1 upon 60 root 3, therefore 8 root 3. ही 8 root 3. आपल्या पुस्तकात 12 होतं, आपण 6 घेतलं होतं. मग आता इंट्रायंगल PQA बाय पायथागोरस थेरम, R चा स्क्वेअर इज इक्वल टू R अपॉन 2 चा स्क्वेअर प्लस 8 रूट 3 चा स्क्वेअर, R चा स्क्वेअर R स्क्वेअर अपॉन 4, 8 चा स्क्वेअर 64 रूट 3 चा स्क्वेअर 3, 64 इंटू 3 192. मग 4 ने काय केलं मल्टिप्लाय केलं, 4R स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर, याला 4 ने मल्टिप्लाय केलं 768 आलं, 4R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर इज इक्वल टू 768, 3R स्क्वेअर इज इक्वल टू 768, R square is equal to 256. Therefore, R is equal to 256. R 16 चा रूट आहे. Therefore, R is equal to 16. Therefore, radius is equal to किती बरं 16. याच्यात काय पॉईंट लक्षात ठेवायचं, त्या दोन्ही रेडियस घ्यायच्या, ही R घ्यायची, ही R अपॉन 2 घ्यायची, कारण Q इज काय बरं मिड पॉईंट. हा 16 रूट 3 होता, हा 8 रूट 3 आला. या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम यूज करायचा. बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आपल्या पुस्तकामध्ये आहे, फक्त या ठिकाणी फिगर बदलवली आहे. पुस्तकात AB इज इक्वल टू 12 दिलं होतं, या ठिकाणी AB इज इक्वल टू 16 रूट 3 घेतले. बघा तर हा पण क्वेश्चन चांगला आहे. बघा याच्या कदाचित पुस्तकाच्या आधारित हा क्वेश्चन असल्यामुळे येण्याची शक्यता दाट आहे, लक्षात ठेवा. पुन्हा आपण प्रॅक्टिस करून टाकायची. तर ह्या क्वेश्चन बँकमध्ये जर आपण सगळे क्वेश्चन जर नीट केले तर आपलं जवळजवळ सर्कल हे चॅप्टर पूर्ण कव्हर होतं. बघा त्याच्यामध्ये तर हे अशा प्रकारे बघा हे आपले 9 झालं. बघा यानंतर मी 10 कडे वाटचाल करते. बघा 10 हा क्वेश्चन सुद्धा खूप छान आहे. बघा या ठिकाणी हा सेंटर दिलाय. बघा या ठिकाणी PO आणि या ठिकाणी Q दिलंय. बघा या ठिकाणी नंतर ही आपल्याला टँजंट दिलेली. बघा या ठिकाणी आपला हा अँगल या ठिकाणी A दिलेला आहे, हा 90 डिग्री आपल्याला माहितीच आहे, लक्षात ठेवा. ही रेडियस 3 दिलेली. बघा या ठिकाणी नंतर हा 120 दिलेला आहे. बघा तर काय काय दिलेलं लक्षात ठेवा. या ठिकाणी बघा O इज द सेंटर, O इज सेंटर. पुढे लाईन AQ इज टँजंट, AQ इज काय बरं टँजंट. मेजर ऑफ PM इज इक्वल टू 120. फाइंड लेंथ AP. बघा फाइंड लेंथ AP विचारलंय. बघा एकच क्वेश्चन विचारलंय. बघा या ठिकाणी फर्स्ट मी काय करणार आहे. बघा या ठिकाणी OP इज इक्वल टू, बघा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. बघा फर्स्ट OP इज इक्वल टू OQ, रेडियस ऑफ द काय बरं सेम सर्कल. देअरफॉर OQ इज इक्वल टू किती घ्यायची आपण 3 घ्यायची, लक्षात ठेवा. OP इज इक्वल टू OQ रेडियस, देअरफॉर OP इज इक्वल टू OQ इज इक्वल टू 3, देअरफॉर PQ इज इक्वल टू 3 प्लस 3 किती घ्यायची 6 घ्यायची. नंतर हा 120 आहे. मग या ठिकाणी M नाव लक्षात ठेवा. मेजर ऑफ PM इज इक्वल टू 120. मग आता मेजर ऑफ PM प्लस मेजर ऑफ MQ इज इक्वल टू 180, कारण हे सेमी सर्कलचं किती असतं बरं PMQ सेमी सर्कल, त्याचं मेजर किती असतं 180. मग 180 मधून हा 120 गेला म्हणजे हा MQ मिळाला आपल्याला 60, लक्षात ठेवा. हा आपल्याला 60 डिग्री मिळाला. मग आपण या ठिकाणी अँगल PMQ इज इक्वल टू 1 हाफ मेजर ऑफ MQ स्क्वेअर अँगल थेरम. देअरफॉर हा अँगल फाइंड करायचा आपण 30 डिग्री. बघा हा 30 डिग्री आला, हा 90 डिग्री आला, 30 डिग्री आला. हा रिमेनिंग अँगल घ्यायचा आपण 60 डिग्री. मग इन अँगल PQA 36 90 डिग्री प्रिपेअर झाला. मग इन अँगल PQA बाय 30च्या समोरची आपल्याला फाइंड करायची. 30च्या समोर हा 90 डिग्री आहे, इट इज हायपोथिनियस. ही 60 आहे, 60 समोर ही साईड आहे. बघा मग 60 समोर रूट 3 अपॉन 2 इंटू हायपोथिनियस. मग ही साईड PQ इज इक्वल टू रूट 3 अपॉन 2 इंटू PA. मग त्याच्यावरून आपण साईड फाइंड करायची. बघा फर्स्ट काय केलं मी OP इज इक्वल टू, बघा आता मी राईट डाऊन करतोय. बघा फर्स्ट OP इज इक्वल टू OQ इज इक्वल टू 3 काय बरं रेडियस. देअरफॉर OP प्लस OQ इज इक्वल टू काय बरं PQ. रिझन देतो मी P डॅश O डॅश काय बरं Q.
therefore OP3 OQ3 is equal to PQ, therefore 6 is equal to काय बरं PQ, म्हणजे आपण फर्स्ट PQ फाइंड केले आपण, किती आले बरं PQ is equal to 6. then measure as PQ, measure as PM plus measure as MQ is equal to measure as PMQ. but PMQ काय बरं सेमी सर्कल आहे, काय बरं 180, मेजर as PM किती बरं 120 प्लस मेजर as काय बरं MQ, मेजर as MQ, therefore measure as MQ is equal to किती बरं 180 डिग्री मायनस किती बरं 120 डिग्री, therefore measure as MQ is equal to किती आलं बरं 60 डिग्री. बघा हा मेजर as MQ is equal to किती आलं बरं 60 डिग्री आलं बघा. मग आता या ठिकाणी अँगल PAQ is equal to किती बरं 60 डिग्री रिमेनिंग अँगल, किंवा तिघांची सम इज इक्वल टू 180 घेऊन सुद्धा आपल्याला करता येत लक्षात ठेवा. मग आता इन ट्रायंगल PQA 60 समोर बघा PA बघा PQ, मग PQ इज इक्वल टू बघा PQ इज इक्वल टू √3/2 इंटू काय बरं हायपोजिनियस PA. याला द्यायचं लक्षात 30 60 90 डिग्री थेरम. हा पण सिंपल क्वेश्चन आहे बघा. PQ आपण 6 फाइंड केले, 6 इज इक्वल टू √3/2 इंटू PA, इट मीन्स काय बरं AP. मग 6 इंटू √3 इज इक्वल टू काय बरं PA, therefore 12/√3 इज इक्वल टू काय बरं PA आलं बघा. मग आपण याचं रॅशनल डेरिव्हेटिव्ह करू बघा. आता PA इज इक्वल टू 12 इंटू √3/√3 इंटू √3 इंटू काय बरं √3. आता मग PA इज इक्वल टू बघा 12√3 आपण किती आलं बरं 3 आलं बघा. मग 3 4 जा काय बरं 12, 4√3 काय बरं सेमी, therefore PA इज इक्वल टू किती बरं 4√3, therefore लेंथ AP इज इक्वल टू किती बरं 4√3. बघा हा सुद्धा एकदम सिंपल क्वेश्चन होता बघा. 4√3 आलं बघा, याचं आन्सर बघा 4√3 सेमी. अगेन बघा फर्स्ट वरचा अँगल बघा 30 कसा आला लक्षात ठेवायचं. तर हा अँगल 30, तर मेजर अँगल MPA किंवा मेजर अँगल APQ इज इक्वल टू 1/2 मेजर as MQ. या ठिकाणी राहून गेलं बघा. या ठिकाणी काढून घेऊ आपण मेजर अँगल APQ इज इक्वल टू 1/2 मेजर as काय बरं MQ, मेजर as MQ. 1/2 इन ब्रॅकेट 60 इज इक्वल टू किती बरं 30. इस्क्राइब अँगल थेरम APQ लक्षात ठेवायचं. APQ इज इक्वल 30 डिग्री, नंतर हा MQ बघा. या ठिकाणी PAQ इज इक्वल टू 60 डिग्री रिमेनिंग अँगल, किंवा या ठिकाणी काढून घेतला तरी आपण चालला असं लक्षात ठेवा. या ठिकाणी अँगल बघा 60 आहे. मग अँगल APQ इज इक्वल टू 1/2 मेजर as काय बरं MQ, मेजर as MQ. रिझल्ट द्यायचं इस्क्राइब अँगल थेरम, इस्क्राइब अँगल थेरम. पुढे APQ इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट किती बरं 60, therefore किती बरं 30 डिग्री. मग आपण हा APQ हा कसा काढला आपण की इन्स्क्राइब अँगल थेरम प्रमाणे आपण हा APQ काढून घेतला तो 30 डिग्री. देन अँगल PAQ इज इक्वल टू 60 डिग्री काय बरं रिमेनिंग अँगल. मग इन ट्रायंगल PQA 30 60 90 डिग्री थेरम. 60 समोर बघा PQ होती, PQ इज इक्वल टू √3/2 PA 30 60 90 डिग्री थेरम. therefore 6 इज इक्वल टू √3/2 इंटू PA. 6 इंटू बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू 2 12/√3 इज इक्वल टू PA. therefore PA रॅशनल डेनोमिनेटर्स केलं, PA इज इक्वल टू 12√3/3 आलं बघा. मग 3 4 जा 12, PA इज इक्वल टू 4√3, therefore लेंथ AP इज इक्वल टू किती बरं 4√3. आपण बघा एकदम सिंपल क्वेश्चन होता बघा. हा 3 + 3 6 झाले, नंतर हा 120 होता 60 फाइंड केला. मग अँगल 60, therefore हा इन्स्क्राइब अँगल 30 काढला. हा 90, हा रिमेनिंग अँगल 60. मग 60 समोर PQ √3/2 इंटू PA बघा. PQ इज √3/2 इंटू हायपोथिनियस. मग 6 इज √3/2 इंटू PA. इकडे आणलं 2/√3 झालं, 12/√3 झालं. रॅशनल डेव्हलपमेंटर्स केलं आणि त्याच्यावरून AP फाइंड केली. एकदम सिंपल क्वेश्चन होता बघा. हा सुद्धा जर 3 मार्क्सला आपल्याला शेवटच्या क्वेश्चन मध्ये विचारला तर करता येईल बघा. हे अशा प्रकारे 7 या क्वेश्चन मध्ये 10 उदाहरण होते. हे 10च्या 10 उदाहरण मी घेऊन टाकले बघा. यानंतर 8व्या क्वेश्चनचा जर आपण विचार केला तर 8व्या क्वेश्चन मध्ये सुद्धा अशा प्रकारचे अवघड क्वेश्चन ते 8व्या क्वेश्चन मध्ये आहे लक्षात ठेवा. तर 8व्या मध्ये सुद्धा मी आता स्टार्ट करतोय लक्षात ठेवा.
तर आठव्यामध्ये पाहूया आपण 8 क्वेश्चन्स. 8 क्वेश्चन मध्ये दिले बघा. या ठिकाणी पहिली फिगर दिली 8 क्वेश्चन मध्ये. 8 क्वेश्चन मधलं फर्स्ट क्वेश्चन बँक काय दिलं या ठिकाणी बघा. हा ए बी दिलेला आहे. ए बी या ठिकाणी ओ इज द काय बरं सेंटर दिले बघा. या ठिकाणी हा ओ ए बी हा 90 डिग्री आपल्याला माहिती लक्षात ठेवा. कारण या ठिकाणी नंतर हा सी सी ए बी दिलेलं आहे बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी मेजर अँगल ए ओ बी इज इक्वल टू 90 डिग्री. मेजर अँगल ए ओ बी इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल सी बी ए इज इक्वल टू 30 डिग्री अँड फाइंड अँगल सी ए बी. अँगल सी ए बी हा पण अतिशय सिंपल क्वेश्चन आहे बघा. हा जर क्वेश्चन बघा या ठिकाणी हा सी बी ए अँगल ए ओ बी 90 डिग्री. अँगल सी बी ए हा 30 डिग्री दिलेला आहे बघा या ठिकाणी. फाइंड आपल्याला तो अँगल विचारलाय. फर्स्ट मेजर अँगल ए ओ बी इज इक्वल टू बघा. तर आपण हा आर्स काढून घेऊ लक्षात ठेवा. तर फर्स्ट मेजर अँगल ए ओ बी. मेजर अँगल ए ओ बी इज इक्वल टू मेजर आर्स काय बरं ए बी. डेफिनेशन ऑफ काय बरं सेंट्रल अँगल्स किंवा डेफिनेशन ऑफ मेजर अँगल्स. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ काय बरं मायनर आर्स किंवा डेफिनेशन ऑफ सेंटर अँगल टाकलं तरी चालेल लक्षात ठेवा. हा आपल्याला मिळाला 90 डिग्री. देअरफॉर मेजर आर्स ए बी. मेजर आर्स ए बी इज इक्वल टू किती बरं 90 डिग्री. हा मिळाला 90 डिग्री बघा. हा 90 डिग्री मिळता. अँगल ए सी बी इज इक्वल टू अँगल ए सी बी इज इक्वल टू 1/2 मेजर आर्स काय बरं ए बी. मेजर आर्स ए बी त्याला जायचं इन्स्क्राइब अँगल थेरम. इन्स्क्राइब अँगल थेरम. देअरफॉर angle ACB is equal to angle ACB is equal to 1/2 in bracket 90 degree. Therefore angle ACB is equal to किती बरं 45 degree. angle ACB is equal to 45 degree प्रूव्ह केला. आता पुढे आपण इन ट्रायंगल ACB. इन ट्रायंगल ACB. इन ट्रायंगल ACB. angle ACB प्लस हा 45. angle ACB प्लस angle CBA प्लस angle आपल्याला विचारलेलं बघा अँगल सी बी ए विचारलाय. अँगल सी बी ए 30 दिले. अँगल सी ए बी प्लस अँगल सी ए बी इज इक्वल टू किती बरं 180 डिग्री. पुढे अँगल ए सी बी किती फाइंड केला आपण 45 डिग्री. अँगल सी बी ए आपल्याला दिलाय 30 डिग्री प्लस अँगल सी ए बी इज इक्वल टू किती बरं 180 डिग्री. देअरफॉर 75 डिग्री प्लस अँगल सी ए बी इज इक्वल टू किती बरं 180 डिग्री. देअरफॉर अँगल सी ए बी इज इक्वल टू 180 degree minus 75 degree. Therefore angle CAB is equal to 105 degree. बघा angle CAB is equal to किती बरं 105 degree. एकदम सिंपल क्वेश्चन होता बघा. 3 मार्क्सचा क्वेश्चन हा आपला विचारू शकतात कधी कधी बघा. हा आपल्याला 30 दिलाय. अँगल AOB 90 डिग्री दिले लक्षात ठेवा. मग अँगल AOB is equal to AB. मेजर ऑफ AB डेफिनेशन ऑफ काय बरं सेंट्रल अँगल. Therefore मेजर ऑफ AB is equal to 90 डिग्री दिले लक्षात ठेवा आपल्याला. मग या ठिकाणी मेजर ऑफ ए बी इज इक्वल टू किती आला बरं 90 डिग्री. पुढे अँगल ए सी बी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ ए बी. इन्स्क्राइब अँगल थेरम. देअरफॉर अँगल ए सी बी इज इक्वल टू 90 चा हा 45. मग हा ट्रायंगल कन्सिडर करायचा. हा 45 हा 30 हा फाइंड करायचा अँगल सी ए बी. मग 45 प्लस 30 प्लस अँगल सी ए बी इज इक्वल टू 180. मग 75 प्लस अँगल सी ए बी इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल सी ए बी इज इक्वल टू 180 मायनस 75. देअरफॉर अँगल सी ए बी इज इक्वल टू अँगल सीएबी इज इक्वल टू 105. काही मुलं काय करते लक्षात ठेवा. हा आपला सीएबी विचारलाय त्याचा इन्स्क्राइब अँगल हा सीबी बघा. हा 90 डिग्री. हा 30 असेल तर हा आर्स किती बघा 60 डिग्री. मग 90 प्लस 60 आपण हा आर्स काढून घेतला लक्षात ठेवा तरी चालेल लक्षात ठेवा. अँगल सीबी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ एसी. अँगल सीबी 30 पुन्हा 60 आला. मग 60 प्लस 90 150 झालं. 360 मधून मायनस 250 केले. देअरफॉर हा आला आपला 210. मेजर ऑफ सीबी मेजर ऑफ BC इज इक्वल टू 210 आला. मग अँगल CAB इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ काय बरं CB. इन्स्क्राइब अँगल थेरम. अँगल CAB इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट 210. देअरफॉर अँगल CAB इज इक्वल टू किती बरं 105. या मेथडने केलं तरी आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळतील लक्षात ठेवा. म्हणजे हा 90 आहे मिळाल्यानंतर हा 60 काढून घ्यायचा. मग मेजर ऑफ CAB इज इक्वल टू 90 प्लस 60 250. मग मेजर ऑफ BC प्लस मेजर ऑफ CAB इज इक्वल टू 360 मधून हे 150 मायनस केले किती आहे बरं
0 राहिले. मेजर as BC is equal to 1 0. Angle CAB is equal to 1/2 measure as BC in square angle theorem. Therefore measure as CAB is equal to 1/2 in bracket 210. Therefore measure angle CAB is equal to किती बरं 105. किंवा या पद्धतीने केलं तरी चालेल. लक्षात ठेवा कोणत्याही पद्धतीने करा. मेथड कोणती असेल तर मॅथमॅटिक प्रमाणे जर करत असेल तर पूर्णपैकी पूर्ण मार्क्स आपल्याला मिळतातच. बघा यानंतर याच्यातला सेकंड क्वेश्चन आहे बघा. तो सेकंड क्वेश्चन सुद्धा एकदम सिंपल आहे बघा. तर या क्वेश्चन मध्ये थोडंसं आपल्याला खूप करावं लागतं बघा. या ठिकाणी AO B या ठिकाणी C दिले बघा आपल्याला आणि या ठिकाणी ही हा एक सर्कल आहे. या ठिकाणी हा एक स्मॉलर सर्कल. लक्षात घ्या बघा या ठिकाणी हा टचेस झाला या ठिकाणी बघा P मध्ये. बघा या ठिकाणी काय काय दिलं आपल्याला. या ठिकाणी दिले P सेंटर ऑफ सर्कल पुढे टचेस द सेमी सर्कल ॲट Q. पुढे AB is equal to 10, AC is equal to 6 and O is काय बरं सेंटर. याचा O हा सेंटर आहे बघा. O is काय बरं सेंटर ऑफ सेमी सर्कल आणि ही X दिली बघा. फाइंड रेडियस ऑफ X ऑफ स्मॉलर सर्कल. फाइंड X ब्रॅकेट मध्ये रेडियस ऑफ काय बरं सर्कल. बघा हा पण क्वेश्चन थोडासा जरा अवघड आहे बघा. या ठिकाणी आपल्याला AB इज इक्वल टू बघा AB इज इक्वल टू त्या सुरुवातीला दिले AB इज इक्वल टू 10 बघा AB इज इक्वल टू 10. देयरफॉर AO प्लस OB इज इक्वल टू काय बरं AB. देयरफॉर AO प्लस OB इज इक्वल टू 10. आता यातून रेडियस देयरफॉर AO इज इक्वल टू OB इज इक्वल टू किती बरं 5. यातून रेडियस आहे बघा. O इज द काय बरं सेंटर ऑफ द याचा. लक्षात घ्या AO इज इक्वल टू OB इज काय बरं रेडियस. देयरफॉर AB इज इक्वल टू 10. देयरफॉर AO इज इक्वल टू OB इज इक्वल टू किती बरं 5. बट AC इज इक्वल टू 6 आहे. AO प्लस OC इज इक्वल टू काय बरं AC. AO किती मिळाले 5 प्लस OC इज इक्वल टू AC 6 आहे बघा. देयरफॉर OC इज इक्वल टू 6 मायनस 5. देयरफॉर OC इज इक्वल टू किती बरं 1. सेकंड आपण OC फाइंड केली. OC इज इक्वल टू किती मिळालं 1 मिळालं. लक्षात ठेवा. आता OA इज इक्वल टू OP बघा. OA इज इक्वल टू काय बरं OP. OA इज इक्वल टू OP ही काय बरं रेडियस आहे. लक्षात ठेवा रेडियस OA इज इक्वल टू OQ इज काय बरं रेडियस आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी AO इज इक्वल टू काय बरं हे AO इज इक्वल टू CQ. OA is equal to OP is equal to किती बरं 5. Then OP आता PC is equal to बघा PC is equal to PQ is equal to किती बरं X. ह्या काय बरं रेडियस आहे. लक्षात ठेवा ही 5 ही किती बरं X. मग या ठिकाणी आता आपल्याला फर्स्ट OQ 5 मायनस काय बरं X मिळेल. लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला 5 OP is equal to बघा ही OP OA इज इक्वल टू काय बरं
ओ इज इक्वल टू ओ क्यू इज इक्वल टू 5 रेडियस बघा लक्षात ठेवा ओ ए इज इक्वल टू काय बरं ओ क्यू ही रेडियस लक्षात ठेवा पी सी इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू किती बरं एक्स तर आता या ठिकाणी आपण काय करणार लक्षात ठेवा ओ पी प्लस पी क्यू इज इक्वल टू ओ क्यू ओ पी फाईंड करून घ्यायची ओ पी प्लस पी क्यू किती बरं एक्स इज इक्वल टू किती बरं 5 देअरफॉर ओ पी इज इक्वल टू 5 मायनस किती बरं एक्स ही मिळाली आपल्याला 5 मायनस किती बरं एक्स मिळाली लक्षात ठेवा मग आता इन ट्रायंगल पी सी ओ बघा ही 1 मिळाली लक्षात ठेवा आपल्याला मग इन ट्रायंगल पी सी ओ बाय पायथागोरस थेरम कसला स्क्वेअर ओपी चा स्क्वेअर इज इक्वल टू पीसी चा स्क्वेअर प्लस ओसी चा स्क्वेअर ओपी चा स्क्वेअर 5 मायनस एक्स चा स्क्वेअर प्लस पीसी चा स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर प्लस ओसी 1 चा स्क्वेअर 5 मायनस स्क्वेअर चा स्क्वेअर 25 ए मायनस बी चा स्क्वेअर करायचं लक्षात ठेवा इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस किती बरं 1 दोन्हीकडचा ए स्क्वेअर गेला 25 मायनस 1 इज इक्वल टू किती बरं 10x 24 इज इक्वल टू किती बरं 10x देअरफॉर x इज इक्वल टू 24 अपॉन 10 देअरफॉर x इज इक्वल टू 10 ने डिवाइड केलं किती बरं 2.5 देअरफॉर रेडियस इज इक्वल टू x इज इक्वल टू किती बरं 2.5 फोर काय बरं सेमी बघा हा अशा प्रकारचा क्वेश्चन बघा थोडासा क्वेश्चन अवघड होता बघा जरी अवघड जरी असेल तरी आपण प्रॅक्टिस केली तर हा पण एकदम सिंपल क्वेश्चन होऊन जातो बघा या ठिकाणी काय केलं लक्षात ठेवायचं फर्स्ट एबी हा डायमीटर आहे एबी इज इक्वल टू आपल्याला 10 दिलेलं आहे मग एओ इज इक्वल टू ओबी मग या दोन्ही त्याचे 5 यायचे लक्षात ठेवा नंतर एसी 6 दिले 6 मध्ये 5 मायनस केले म्हणजे ओसी किती आला बरं 1 आला पुढे एओ इज इक्वल टू काय बरं ओ क्यू रेडियस ऑफ द सेम सर्कल आता ही पीसी इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू रेडियस ऑफ या सर्कलच्या ही एक्स आणि ही एक्स मानली ही संपूर्ण 5 होती त्यातलं एक्स मायनस केले 5 मायनस एक्स आलं नंतर अँगल पीसीओ इज इक्वल टू 90 डिग्री टँजंट सेकंड थेरम मग ही ट्रायंगल पीसीओ बघा अँगल पीसीओ इज इक्वल टू 90 डिग्री काय बरं टॅन परपेंडिक्युलर काय बरं रेडियस मग इन ट्रायंगल पीसीओ बाय पायथागोरस थेरम ओपी चा स्क्वेअर इज इक्वल टू पीसी चा स्क्वेअर प्लस ओसी चा स्क्वेअर 5 मायनस एक्स चा स्क्वेअर प्लस एक्स चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर फर्स्ट चा स्क्वेअर फर्स्ट इंटू सेकंड डबल सेकंड चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर एक्स कॅन्सल झाला 25 मायनस 1 इज इक्वल टू 10x 24 इज इक्वल टू 10x therefore x is equal to 24 upon 10 therefore 2.4 is equal to x therefore radius x is equal to 2.4 अगेन बघा हा AB डायमीटर होता हा 10 होता म्हणजे 5 आणि ही पण 5 नंतर AC 6 होते त्यातले 5 गेले OC किती आला 1 आला नंतर AO is equal to OQ रेडियस आहे मग AO 5 होती मग OQ पण 5 घ्यायची पुढे PC is equal to PQ रेडियस ऑफ द सेम सर्कल ही x गेली ही x बघा नंतर ही संपूर्ण 5 होती त्यातले x गेले 5 मायनस x नंतर या ट्रायंगल मध्ये बाय पायथागोरस थेरम यूज केलाय बघा आणि त्याच्यावरून x ची व्हॅल्यू आपण फाइंड केली बघा सिंपल आहे प्रॅक्टिस करा एकदम येईल लक्षात ठेवा याच्यातून 5 क्वेश्चन आहे बघा नंतर याच्यातला मी थर्ड क्वेश्चन देतो बघा थर्ड क्वेश्चन ए बी सी अँड डी हा आपल्या अशा प्रकारचा क्वेश्चन झालेला आहे बघा पी देन क्यू देन आर आणि देन काय बरं या ठिकाणी एस आहे बघा नंतर हा सेंटर आहे लक्षात ठेवा ओ इज द काय बरं सेंटर बघा अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे बघा हा अँगल 90 डिग्री दिलेला लक्षात ठेवा तर या ठिकाणी एडी परपेंडिक्युलर DC BC is equal to 38 QB is equal to 27 then BC is equal to 25 find radius of circle find radius of काय बरं सर्कल हा थर्ड क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी तर हा पण एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा फर्स्ट OS is equal to OP radius of the same circle काय करायचं आपण RR करायचं लक्षात ठेवा OS is equal to OR is equal to किती बरं R OS इज इक्वल टू OR इज इक्वल टू किती घेतलं मी RR घेतलं लक्षात ठेवा फर्स्ट आता या ठिकाणी काय करायचं अँगल OP D इज इक्वल टू 90 डिग्री
tangent secant theorem, angle OSD is equal to 90 degree, tangent theorem, tangent theorem, या ठिकाणी PDS is equal to 90 degree given, therefore angle POS is equal to 90 degree remaining angle, therefore quadrilateral PDSOR POSD is kind of a rectangle, but SO is equal to PR, OP is equal to R, therefore quadrilateral POSD is kind of a square, म्हणजे हा स्क्वेअर प्रूव्ह करायचं लक्षात ठेवा. देन BC इज इक्वल टू दिले बघा, की BC आपल्याला पूर्ण दिलेली आहे 38. देन 38 QB इज इक्वल टू 27, ही आपल्याला 27 दिलेली एवढी. पुढे नंतर DC इज इक्वल टू 25, ही DC इज इक्वल टू 25. लास्ट बघा आपला DC, ही संपूर्ण DC इज इक्वल टू दिले 25. याच्यावरून आपण बाकीच्या गोष्टी फाइंड करणार आहे. फर्स्ट मी काय करणार आहे, प्रूव्ह करणार आहे. इट इज काय बरं स्क्वेअर प्रूव्ह करणार, लक्षात ठेवा. फर्स्ट अँगल PDS इज इक्वल टू 90 डिग्री गिवन. पुढे अँगल OPS इज इक्वल टू अँगल OSD इज इक्वल टू 90 डिग्री tan theorem. Therefore angle DPO is equal to 90 degree remaining angle. Therefore quadrilateral PDSO is kind of a rectangle. Because every angle किती बरं 90 degree. Every angle 90 degree. But OS is equal to OP is equal to R. Radius of the काय बरं same circle. Radius. Therefore quadrilateral PDSO is काय बरं square. Therefore DS is equal to OS is equal to OP is equal to DP is equal to किती बरं R. सगळ्या साईड त्या R मिळेल, लक्षात ठेवा. जे आता या ठिकाणी CQ plus QB is equal to काय बरं BC. C dash Q dash काय बरं B. Therefore CQ plus QB किती बरं 27 is equal to 38. Therefore CQ is equal to 38 minus 27 is equal to किती बरं 11. बघा CQ is equal to 11 मिळालं बघा या ठिकाणी. CQ is equal to 11. पुढे आता CQ is equal to CS. CQ is equal to CS. Tangent drawn from outside point. Outside point बघा. CQ is equal to काय बरं CS. Therefore CS is equal to किती मिळालं बरं 11. Therefore CS is equal to किती बरं 11. पुढे आता DS plus SC is equal to काय बरं DC. DC दिली आपल्याला 25. मग DS plus SC किती 11. SC 11 is equal to DC. मग DS is equal to DC दिले आपल्याला बघा 25. मग 25 minus 11. Therefore DS is equal to किती बरं 14. बघा DS is equal to 14. मग DS means काय बरं radius आहे. Therefore radius is equal to किती बरं 14 सेमी. बघा हा पण एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फर्स्ट आपण रेक्टांगल प्रूव्ह करायचं आहे. देन रेक्टांगल झाल्यानंतर या ठिकाणी आपण रेक्टांगल प्रूव्ह केलं, लक्षात ठेवा. हा 90 डिग्री गिवन, हा 90 डिग्री टॅन्जंट सेकंड थेरम. रिमेनिंग एंगल POS is equal to 90 डिग्री, DPO is equal to 90 डिग्री. या ठिकाणी PDS is equal to 90 डिग्री, OPS is equal to OSD, OPS is equal to OSD is equal to 90 degree. Therefore angle SOP is equal to किती बरं 90 degree remaining angle. मग हा पण 90 डिग्री, नंतर हा पण 90 डिग्री. Therefore PDSO is काय बरं rectangle, every angle 90 degree. But OS is equal to OP is equal to R. OS is equal to OP is equal to R. Therefore PDSO, quadrilateral PDSO is काय बरं स्क्वेअर. Therefore DS is equal to SO is equal to PO is equal to काय बरं DP is equal to किती बरं RR. सगळ्या साईड ऍड आहोत. नंतर आता ही आपल्याला 38 दिली, 27 दिली. मग CQ plus QB is equal to BC. Therefore CQ 27 मायनस केले, CQ आले 11. Therefore CQ is equal to CS.
tangent of from outside point C11, therefore SC11. पुढे DS plus SC is equal to DC, DC 25 दिली ती, 11 फाइंड केली, DS is equal to 25 minus 11, therefore DS is equal to किती बरं 14 सेमी. एकदम सिंपल आहे बघा. फर्स्ट रेक्टँगल, देन स्क्वेअर, देन CQ फाइंड करायची. 38 म्हणून 27 केले, 11 ही 11 म्हणून हे 11, मग ही 25 होती त्यातलं 11 केले, किती बरं 40. हे असं शॉर्टकट पण आपण लक्षात ठेवायचं बघा. तर अशा प्रकारे बघा ह्याच्यातले 3 क्वेश्चन्स मी पूर्ण केले बघा. यानंतर याच्यातला चौथा आणि 5वा क्वेश्चन फक्त राहिलेला आहे बघा. तर 5वा क्वेश्चन मी घेऊन टाकतो लक्षात ठेवा. 5वा क्वेश्चन मस्ट इम्पॉर्टंट आहे, तो मोठा पण आहे आणि तो परीक्षेला विचारण्याची शक्यता पण जास्त आहे बघा. 3 सर्कल 5वा क्वेश्चन बघा. तर 3 सर्कल दिलेले बघा या ठिकाणी. तिन्ही सर्कल हे असे एकमेकांना टचेस आहे बघा. या ठिकाणी आपण ए नाव दिलं, या ठिकाणी बी नाव दिलं, या ठिकाणी सी नाव दिलं बघा. तर हे असे जॉईन करायचे लक्षात ठेवा. तर हा 19 साली आपला प्रश्न विचारून गेलेला आहे बघा. या ठिकाणी इंटरसेक्ट पॉइंटला नाव देतोय मी लक्षात ठेवा. तर 3 सर्कल तसेच एक्सटर्नली बघा. या ठिकाणी नाव दिलं समजा आपण पी, या ठिकाणी नाव दिलं आपण क्यू, या ठिकाणी नाव आर दिलं लक्षात ठेवा. तर फर्स्ट आपण काय करायचं, रेडियस ऑफ ए सर्कल, radius of center A is equal to x, radius of center B is equal to y, radius of center C is equal to काय बरं z. याची x केली बघा, याची y केली, याची z केली लक्षात ठेवा. पुढे आता 2 सर्कल टचेस बघा. मग AB आपल्याला त्यांनी दिलेलं गिवन मध्ये बघा, AB is equal to बघा 36 दिले बघा त्यांनी. AB is equal to 36, AB is equal to 36, BC is equal to 32, and CA is equal to 30, and find radius of each circle. विचारले बघा आपल्याला. तर हा क्वेश्चन बोर्डाने विचारल्यानंतर बघा आपल्याला 3 सर्कल काढले बघा. 3 सर्कल टचेस P and Q and R मध्ये. फर्स्ट मी रेडियस ऑफ द A सर्कल X, रेडियस ऑफ द B सर्कल Y, रेडियस ऑफ द C सर्कल C केले लक्षात ठेवा. आता या ठिकाणी 2 सर्कल टचेस एक्सटर्नली. तर AB बघा, AB इज इक्वल टू काय बरं, AB इज इक्वल टू AP प्लस PB. आता या ठिकाणी आपण बघा फर्स्ट AP इज इक्वल टू AQ इज इक्वल टू किती बरं X. देन B ची आपण बघा BP इज इक्वल टू BR इज इक्वल टू Y. देन CR इज इक्वल टू CQ इज इक्वल टू किती बरं Z. रेडियस ऑफ द काय बरं सेम सर्कल, radius of same circle. Then आता AB is equal to बघा, AB is equal to काय करणार आपण x plus y. AB is equal to x plus y. Therefore AB is equal to आपल्याला दिलेले बघा 36. Therefore x plus y is equal to किती बरं 36. फर्स्ट इक्वेशन बघा, x plus y is equal to किती बरं 36. Then BC बघा, BC is equal to y plus काय बरं z. BC is equal to आपल्याला दिलं 32. Therefore y plus z is equal to 32. Y plus z is equal to 32. Number 2 बघा. Then AC is equal to काय बरं x plus z. AC दिले आपल्याला बघा 30. मग x plus z is equal to किती बरं 30. हे 3 इक्वेशन आपण तयार केले लक्षात ठेवा. या तिघांना द्यायचं टँजंट ऑफ द डिफरन्स बिटवीन बघा 2 circle touches for distance between 2 external circle is sum of काय बरं radius, sum of their काय बरं radius. नीट लक्षात ठेवायचे या ठिकाणी. सम ऑफ काय बरं 3 तिघांचं या ठिकाणी आपण रेडियसची काय करायची सम करायची. या आपल्याला मिळतं लक्षात ठेवा. या ठिकाणी x प्लस z वर 3 इक्वेशन बघा. आता काय करायचं, ऍड 1 2 3 करायचं. ऍड 1 2 3 बघा, ऍड 1 2 3 मिळून काय मिळतं लक्षात ठेवा. आपण इकडे येतो बघा, ऍड 1 2 3 काय करणार आहे, फर्स्ट x प्लस y प्लस z प्लस x प्लस z इज इक्वल टू 36 प्लस 32 plus 30. Therefore 2x plus 2y plus 2z is equal to बघा या ठिकाणी 98.
divided by 2. Therefore x plus y plus z is equal to किती बरं 49. याला नंबर मी 4 दिला, लक्षात ठेवा. आता या 4 मध्ये काय करायचं, एक ची व्हॅल्यू आपण टाकत जायची, लक्षात ठेवा. फर्स्ट x plus y plus z is equal to 49. फर्स्ट इक्वेशनची व्हॅल्यू करायची, लक्षात ठेवा. मग आता बघा, पुट x plus y is equal to 32. x plus y is equal to 32, इक्वेशन 4. बघा, x plus y plus z is equal to 49. मग x plus y टाकलं 36 plus z is equal to 49 plus z is equal to 49 minus 36. Therefore z is equal to किती मिळालं, 13 मिळालं, लक्षात ठेवा. देन परत या ठिकाणी पुट x plus y केलं आपण. आता y plus z पुट करायचं. y plus z is equal to किती बरं, 32. बघा, x plus y plus z is equal to 49. मग x plus याची व्हॅल्यू टाकली 32 is equal to 49. Therefore x is equal to 49 minus 32. Therefore x is equal to किती बरं, 70. Then last y चं करायचं, लक्षात ठेवा. x plus y plus z is equal to 49. पुट शेवटचं लक्षात ठेवायचं. कोणतं पुट, बघा, x plus z is equal to 30. मग x plus z पुट केलं म्हणजे y plus 30 is equal to 49. Therefore x is equal to 49 minus 30. Therefore y is equal to किती मिळालं, 19 मिळालं. बघा, y is equal to 90. मग आता आन्सर लिहायचं. रेडियस ऑफ ए सेंटर इज किती बरं, 17. आणि रेडियस ऑफ बी सेंटर इज इक्वल टू 90. आणि रेडियस ऑफ सी सेंटर इज इक्वल टू किती बरं, 30. 3 आन्सर लिहायचे, लक्षात ठेवा. पहिला आन्सर बघा, रेडियस ऑफ ईच सर्कल. पहिलं बघा, x 17 आहे, 17 कॉमा सेकंड y ची व्हॅल्यू बघा 19 आणि लास्ट किती बरं, 30. म्हणजे 17, 19 आणि काय बरं, 13. अगेन बघा, फर्स्ट काय केलं आपण, बघा, 3 सर्कल टचेस. AP इज इक्वल टू AQ इज इक्वल टू x, BP इज इक्वल टू BR इज इक्वल टू y आणि CQ इज इक्वल टू CR इज इक्वल टू z. 2 सर्कल टचेस एक्सटर्नली बघा, म्हणजे x plus y इज इक्वल टू AB. मग x plus y इज इक्वल टू 36. BC बघा, y plus z इज इक्वल टू BC. Therefore y plus z is equal to 32. AC x plus z is equal to AC, x plus z is equal to किती बरं, 30. नंतर तिघांची काय करायची, ऍड करायची. 1 2 3 ऍड केलं, 2x plus 2y plus 2z 98 divided by 2 x plus y plus z is equal to 49. नंतर याच्यामध्ये एक ची व्हॅल्यू पुट करत जायची. x plus y पुट केलं की z मिळेल, y plus z पुट केलं की x मिळेल, x plus z पुट केलं की y ची व्हॅल्यू मिळेल. बघा, म्हणजे या ठिकाणी z ची व्हॅल्यू मिळाली, x ची व्हॅल्यू मिळाली, y ची मिळाली. रेडियस ऑफ ईच सर्कल 17, 19 आणि किती बरं, 13. अशा प्रकारे बघा आपण हे कंप्लीट केले, लक्षात ठेवा. याच्यातला एक क्वेश्चन राहिला आहे. हा क्वेश्चन मस्ट इम्पॉर्टंट आहे, करून पहा. नाही आलं तर मला परत विचारा, लक्षात ठेवा. थँक्यू ऑल ऑफ यू.